भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जन्म घेणाऱ्या प्रत्येक प्राण्याचा मृत्यू निश्चित आहे, त्यामुळे जे निश्चित आहे त्यावर शोक करत बसू नका. श्रीकृष्ण सांगतात, जेव्हा तुम्ही फक्त धर्म करता तेव्हा देवाजवळ तुम्हाला मागावे लागते, आणि जेव्हा तुम्ही कर्म पण करता तेव्हा देव स्वतः तुम्हाला देत असतो. वेळ आणि परिस्थिती कधी पण बदलत असते, म्हणूनच कधीही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणालाही कमी समजू नका. तुम्ही शक्तिशाली आहात, पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. श्रीकृष्णाला आपल्या आयुष्यात खूप काही गमवावे लागले. सर्वप्रथम आई वडील, त्यानंतर नंद आणि यशोदा मिळाले, त्यांनाही सोडून जावे लागले. आपले बालमित्र, आपले प्रेम राधा, त्यानंतर गोकुळ, मथुरा, इतकं सगळं गमावून सुद्धा एक गोष्ट श्रीकृष्णाने सोडली नाही, चेहऱ्यावरील हास्य आणि सकारात्मकता. श्रीकृष्ण उत्सवाचे प्रतीक आहेत. सगळं काही गमावून सुद्धा खुश आणि सकारात्मक कसं राहायचं हे त्यांच्याशिवाय अजून कोणी शिकवू शकत नाही. भगवद्गीतेनुसार जेव्हा सत्य आणि असत्याची लढाई होते तेव्हा सत्य नेहमी एकटं उभं असणार आणि असत्याच्या पाठीशी खूप मोठी फौज असणार, कारण असत्याच्या पाठीमागे मूर्खांची फौज उभी असते. अडचणीत असाल तेव्हा इमानदार राहा, धन असेल तेव्हा साधे राहा, अधिकार मिळेल तेव्हा विनम्र राहा, आणि राग आला तर शांत राहा. जो आपले कर्म जाणतो त्याला कुठल्याच धर्माला समजण्याची गरज नसते. पाप शरीर नाही, मन करत असतं, आणि गंगा फक्त शरीराला धुवत असते, विचारांना नाही. हा अभिमान कधीच बाळगू नका की मला कोणाचीच गरज नाही, आणि हा घमंड पण कधी पाळू नका की सगळ्यांनाच माझी गरज आहे. गेलेला भूतकाळ आणि येणाऱ्या भविष्याची चिंता करत बसू नका, कारण जे घडणार आहे ते घडूनच राहणार. त्यामुळे वर्तमानात आनंदाने जगा. एकदा माफ करून चांगले बना, परंतु त्याच व्यक्तीवर पुन्हा भरोसा करून मूर्ख बनू नका. जगातील 3 सत्य जे कोणीच बदलू शकत नाही. मृत्यू हा अटळ आहे. ह्या जगातून जाताना काहीच सोबत घेऊन जाऊ शकत नाही. जो जसा करेल तो तसा भरेल. तुम्ही किती चांगले कर्म करा, पुण्य करा, लोक नेहमी तुमच्या झालेल्या चुकाच लक्षात ठेवतात. भगवद्गीतेनुसार माणूस किती बरोबर किंवा किती चूक हे फक्त 2 व्यक्तींनाच माहिती असते. एक तर देवाला, दुसरं तुमच्या अंतरात्म्याला. कुणाचं चांगलं करू शकत नसाल तर वाईटही करू नका. दुनिया कमजोर असली तरी दुनिया बनवणारा कमजोर नाही, हे लक्षात ठेवा. कुठलाच व्यक्ती हा जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान असतो. जी गीता अर्जुनाला सुद्धा दुसऱ्यांदा ऐकायला मिळाली नाही, ती गीता आपण रोज वाचू आणि ऐकू शकतो. ही श्रीकृष्णाचीच विलक्षण कृपा आहे.